आज मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची महत्त्वाची बैठक पार पडली आहे। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही बैठक बोलवण्यात आली होती। पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध जिल्हा आणि शहरांमधील संघटनात्मक बांधणी, पक्षाची ताकद, कमजोरी आणि सहयोगी पक्षांसोबत निवडणूक रणनीती आखण्यावर सविस्तर चर्चा झाली आहे। बैठकीला पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष आणि खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे, विधिमंडळ पक्षनेते आमदार जयंत पाटील, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, अनिल देशमुख, राजेश टोपे, एकनाथ खडसे, जयप्रकाश दांडेगावकर यांच्यासह खासदार फौजिया खान, अमोल कोल्हे, निलेश लंके, सुरेश म्हात्रे, अमर काळे, बजरंग सोनवणे, आमदार रोहित पवार, बापूसाहेब पठारे, रोहित आर पाटील, अभिजित पाटील, राज खरे, माजी आमदार अशोक पवार, सुनील भुसारा, प्राजक्त तनपुरे, प्रदेश सरचिटणीस रवींद्र पवार, अदिती नलावडे, महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे खेवलकर, युवक प्रदेशाध्यक्ष महबूब शेख तसेच ओबीसी, अल्पसंख्याक, सामाजिक न्याय आणि विद्यार्थी सेलचे प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी पक्षाची पूर्ण ताकद पणाला लावण्याचा निर्धार या बैठकीतून दिसून आलाय। शरद पवारांनी सर्व नेत्यांना एकजुटीने काम करण्याचे आणि जनतेच्या प्रश्नांना केंद्रस्थानी ठेवण्याचे आवाहन केले। आगामी काळात पक्षाची रणनीती अधिक आक्रमक होणार असल्याचे संकेत या बैठकीतून मिळाले आहेत। ब्युरो रिपोर्ट, लोकवाहिनी मीडिया, मुंबई।